आठवते तुला डोळ्यात स्वप्न तिचं, दोन ओठ एक गीत, विणला दुहेरी गोफा हलवार साजणू, एकाच रंगातले आम्ही इंद्रधनू. हो सुटती न हाते वो वादळे कितीही, जीवा भावाच्या सख्या अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी. मग कसं आहे ना, तुम्ही तुमच्या भाचीसाठी जो काही लग्नात खर्च करणार असाल त्यातला थोडासा भाग, अगदी थोडासा भाग लग्नासाठी ठेवा आणि बाकीचे सगळे पैसे तुम्ही माझ्याजवळ द्या, कारण ते मी पैसे चिमणी पाखरं नावाच्या एका आश्रमाला देणार आहे. पण मामा, लग्नाआधी सगळे पैसे आय मीन आपणच देऊयात ना आश्रमात. तुझं मत विचारलंय का आम्ही? ठीक आहे. डन. एंगेजमेंटच्या दिवशी मी तुला एक सरप्राईज देणार. ओह, चल ठेवू फोन. बाय, टेक केअर. काय समथिंग स्पेशल? चेहरा का खुल्ला इतका? विशाखा, अक्षयचा फोन होता. मग तू जे काही वागला त्याबद्दल सॉरी बोलायला फोन केला होता, अगदी मनापासून. ग्रेट, थँक गॉड. बघ, तुला म्हटलं होतं ना मी, कुठल्याही कन्क्लुजनला पोहोचू नकोस म्हणून. आता यात लाजण्यासारखं काय आहे? परवा एंगेजमेंट आहे आमची. परवा? अगं परवा एंगेजमेंट. येस, बघ सगळं छान होणार आहे विराट. मामा नमस्कार करतो. यशस्वी हो. थँक्यू. हा हे बोल. अगं हो, हे काय निघालोच आहे. घेतला तेवढं शिकवलंच तू मला. अगं इथे बाबांच्या जागी मामाच तर आहेत. आई घेतला आशीर्वाद, तू तिथून आशीर्वाद दे आता मला. हा बाबांनाही सांग. बरं ठेवू का आता, उशीर होतोय. साखर आहे. बाय बाय. सगळ्या आया सारख्याच असतात. खंडीवर सूचना दिल्या असतील ना तुला? हो ना. साहजिक आहे रे, नोकरीचा पहिला दिवस आहे तुझा. मावशी पाया पडतो. यशस्वी भव. लवकर जा बाबा, पहिल्याच दिवशी उशीर करशील नाही तर. नाही नाही येतो, निघा. हा, ये. सांभाळून रे. बरं झालं बी याची नोकरी सुरू झाली. आता घरातल्या गोष्टीत नाक खुपसणार नाही. मिरेचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल. कानविंदेंच्या रो हाऊस मध्ये किचन आणि लिव्हिंग रूम मध्ये त्यांनी जे डिझाईन अप्रूव्ह केलं ना, त्यात मला काही मॉडिफिकेशन्स हवे. तू देशील ना करून? हो, मी तसं केलंय वर्कआउट. आता फक्त सिव्हिल इंजिनियरला जाऊन भेटायचं. त्याच्याकडनं कोटेशन मिळालं की काम झालं. आदित्य पण सिव्हिल इंजिनियर आहे. आज त्याचा जॉबचा पहिला दिवस आहे. एक्साइटमेंट असते ना पहिला दिवस म्हणजे. आणि त्यातनं तो नाशिकहून आला म्हणजे मुंबईत सेटल व्हायला पण त्याला वेळ लागणार. काही म्हणा, साधा आहे एकदम, है ना? साधेपणाच खूप क्यूट वाटतं मला. म्हणजे बघ ना, आत एक बाहेर एक असलं काही नसतं त्याचं. शिवाय फॅमिलीशी अटॅच्ड आहे. असं बोलायला वागायला एकदम यु नो व्हेरी डिसेंट. आयडियल, एकदम आयडियल. त्याच्यावर फार इम्प्रेस झालीस असं वाटतं. माझ्यावर कधी नाही झालीस तू इम्प्रेस. निदान तसं कधी बोलून नाही दाखवलंस तू.
समीर, तू काय जेलच होतोयस? अरे आपण मित्रांमध्ये असं कधी बोलून दाखवतो का? आर यू सिरियस? बर बाबा, तू पण आयडियल आहेस. ओके. अरे तुझं चांगला नसतास ना तर मी तुझ्याशी मैत्रीच केली नसती, कळलं? डिपॉझिटचे पैसेही गेले. कंप्लीट फसलोय मी. नोकरी नसेल तर आई नको, तिला धक्का सहन नाही होणार. हाय बोल. ऑफिस मध्येच आहे. ऑफिसचा पहिला दिवस आहे ना आज. हो. नाही नाही, सगळी माणसं खूप छान आहे तिथे. अजिबात काळजी करू नकोस तू. हा बरं ऐक ना आई, ते इथून जास्त बोलता नाही येणार. ऑफिसमध्ये ना ग. मी करतो नंतर करतो. हो. समू, अगं एकच दिवस आहे. आली. आली? हा, ये या या. एक आनंदाची बातमी आहे. कळलं मला. अक्षयचा फोन आलेला, त्यानेच सांगितलं साखरपुड्याची तारीख ठरल्याचं. बघितलंस का आनंद दादा? सुटली गाडी, सुटली. हो, सुटली दादा. अरे एकच दिवस आहे हातामध्ये. हो. बरोबर सगळं ठरवायला हवं. हॉल कसं मिळणार आपल्याला? पाहुणे, सजावट, मेनू. बाई ग, 50 काम आहेत. कसं व्हायचं? अगे मला काय म्हणायचंय, म्हणजे बघा पटतंय का? आपला हा हॉल जो आहे तो भरपूर मोठा आहे. शिवाय अशीच 2 घर आहे. तशी काही अडचण होण्यासारखं काही नाही. फार पाहुणे मंडळी नसणार आहे. 50 माणसांची सहज सोय होईल या इथं. इथं का करू नये आपण साखरपुडा? पैसेही वाचतील. अगदी माझ्या मनातलं बोललात माझं. साखरपुडा इथेच करूया. मीरा, कोणाकोणाला बोलवायचं याची लिस्ट करूया. पाहुणे जरा कमीच ठेवा, थोडक्यात गोडी. अगं जवळच्यानच बोलवूया. ऐकलं, मी सगळं ऐकलेलं आहे. घरातच करायचा ना साखरपुडा? हो, आणि तोही परवाच. काय? हा. परवा? अक्षयला जाम घाई झालेली दिसते. इकडे आदित्य, ग्रेट न्यूज. आणि आय होप तुझ्या नवीन जॉब मधून तू ताईच्या साखरपुड्याच्या तयारीला वेळ काढशील ना? आदित्य, काय झालं? नोकरी नाही मिळाली आहे मधुरा. त्यांनी फसवलंय मला. काय? अरे पण आदित्य. हो मामा, अपॉइंटमेंट लेटर, कंपनी प्रिमाइस सगळं बरोबर उभं केलं होतं त्यांनी. पण सगळं बोगस होतं. अशी कुठली कंपनीच नाही.
माझ्यासारखे आणखी दोघं तिघं फसले. आमच्याकडून सिक्युरिटी डिपॉझिट पण घेतलं होतं त्यांनी. हातोहात फसलो आम्ही. पैसेही गेले आणि नोकरी. अरे आधीच नीट चौकशी करायची ना. अरे ही माणसं फसवण्यात मोठी तरबेज असतात का मग? भले भले फसतात. आता नवीन आहे, तू लहान आहे. मिळेल, दुसरी नोकरी मिळेल. जा फ्रेश हो, काळजी करू नको. जा जा बेटा, जा. सद्गुरू सद्गुरू. झालं. नोकरी गेली म्हणजे भाडं नाही. कुठून देणार तो? दादा तू त्याला सरळ सांग, एक तर गावचा रस्ता धर म्हणाव, नाही तर दुसरी व्यवस्था बघ. शक्य नाही. तो काय परका भाडेकरू नाहीये, तो घरातलाच आहे. अरे बरोबर आहे. नोकरी जाण्याचं दुःख तुला नाही कळणार का मग? नेहमी ऐकतो मी तुझं, या बाबतीत अजिबात ऐकणार नाहीये. ऐका माझं. तो पोरगा आपल्याकडेच राहणार आहे का मग? इथं मिळेल त्याला दुसरी नोकरी. काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल. नको मामा, मी परत जातो नाशिकला. नाही, अजिबात नाही आदित्य. हे बघ, एक नोकरी गेली म्हणजे काही जग संपलेलं नाहीये. मी मिहीरच्या बाबांशी बोलते, त्यांच्या खूप ओळखी आहेत, ते नक्की मदत करतील. आदित्य, असं हरून जाऊ नकोस. आता हा धक्का पचवण्याचा प्रयत्न कर. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. जा तू फ्रेश हो, मी काहीतरी खायला करते. हा गेला चौका. म्हणजे मामा आणि आम्ही लहानपणापासून खेळायचो. आमच्या लहानपणापासून असं. ए प्लीज हा, तर बरे जोक मारायला केव्हा शिकणार आहेस तू? हो, तू बरं कॅरम खेळायला लागलीस का? ए देईन ना असे. आदित्य, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता तुझी कंपनी फेक निघाली, कदाचित तुला त्याहूनही चांगली संधी मिळणार असेल. ओके. आणि आदित्य, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. डोंट वरी. आणि दादा, तू काळजी करू नकोस. म्हणजे आईनी जरी तुला घराच्या बाहेर काढायचं ठरवलं तरी तुला माझ्या बेडरूम मधून कधीच बाहेर काढणार नाही. ताई, क्वीन घे ना. क्वीन. ए नाही नाही, क्वीन मला हवी. एवढी सिंपल सोंगटी नाही घेता आली तुला. मी दाखवतो. एक सेकंड इथे ठेव. थोडं एक सेकंड. इथे करेक्ट. वाह, क्या बात है. शपथ,
सल्यूट सल्यूट. आदित्यचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का बघते. सरांशीच बोलते. हा मधुराबाई बोला. आज सकाळी सकाळी फोन. तर थोडस काम होतं. आता बोलले तर चालेल का? हा बोल ना बेटा. असं झालंय की माझ्या मामाच्या मित्राचा मुलगा आहे आदित्य म्हणून. सिव्हिल इंजिनियर आहे. डिस्टिंक्शन आहे. हा त्याला मुंबईत जॉब मिळाला म्हणून तो नाशिकहून मुंबईला आला. म्हणजे नाशिकचा आहे ना तो. मामाकडेच राहतो. म्हणजे कमू मावशीकडे राहतो. बरोबर. मग काय झालं त्याचं? पण सर ती कंपनी फ्रॉड निघाली. हो. त्याला धक्का बसलाय खूप. म्हणजे तसा टफ आहे तो, पण नॅचरली ना. तर तो जॉब शोधतोय आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुमच्या ओळखीने त्याला कुठे काही चांगला जॉब मिळू शकेल का? म्हणजे तुम्ही त्याचं नाव सजेस्ट कराल का? ऑफकोर्स, वाय नॉट. तू एक काम कर, तू आज ऑफिसला येशील ना त्यावेळेला त्याला तुझ्या बरोबर घेऊन ये. मी बोलीन त्याच्याशी. बघूया आपल्याला काय करता येतंय. ठीक आहे? ग्रेट. थँक्यू सो मच सर. मी घेऊन येते त्याला नक्की. वेलकम. ऐक ना आदित्य, मी आत्ताच तुझ्या जॉब बद्दल मिहीरच्या बाबांशी म्हणजे आमच्या शशांक सरांशी बोलली आहे आणि त्यांनी तुला भेटायला बोलवलंय आत्ता माझ्या सोबत. काय सांगते? थँक्यू सो मच मधुरा. थँक्यू ते नंतर म्हण जॉब मिळाल्यावर. आणि असं नुसतं नाही हं, मस्त ट्रीट सोबत म्हण. नक्की. बर चल लवकर तयार हो. हो हो. मधुरा, चांगलं काम केलंस. मग आहे की नाही मी एक गुणी मुलगी. त्याच्या डोक्यावर सोडून जाऊ नको. बसून पाणी पी. बसून पाणी पी. अगं पोटात दुखेल तुझ्या. सॉरी. उद्यापासून. अरे तयार हो ना आदित्य. हा. अरे त्याला खाऊ दे नीट. सॉरी आदित्य. सावकाश खा. हा आले मी तयार हो. बाबा मी काही पॉइंट्स काढलेत. आपण ऑफिसला गेलो की मधुराशी डिस्कस करूया. चालेल. मगाशी फोन आला होता तिचा. ती तिच्या मित्राला घेऊन येते ऑफिसला. मित्राला? म्हणजे तिच्या मामाच्या मित्राचा मुलगा. कोण? आदित्य? हो. तू ओळखतोस त्याला? हो, मागे नाही का म्हटलं होतं तुम्हाला, आम्ही एकत्र गेलो होतो एका सिनेमाला. पण त्याचं काय, म्हणजे तो काय येतोय? पॅनिक नको. सिव्हिल इंजिनियर आहे तो. जॉब शोधतोय. म्हणजे त्याला जॉब मिळाला होता पण ती कंपनी पण फ्रॉड निघाली. त्यामुळे लेट्स सी काय करता येते का. आणि तू भेटलायस ना त्याला? काही स्पार्क आहे का? आय डोंट नो. म्हणजे मी तशा पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिला नाही ना त्याला. पण तुम्हाला कुठे शब्द टाकता आला तर नक्की टाका. त्यामुळे आपल्याला मधुराला, आय मीन आदित्यला मदत करता येईल ना. आय नो. मग मला का अचानक इन्सिक्युअर वाटायला लागलं? पॉझिटिव्ह झालं. कम ऑन मीर. मधुराच्या मनात नाहीये काय त्याच्याबद्दल? बरं झालं मधुराने तुझं नाव सुचवलं म्हणून. तिचे बॉस खूप चांगले आहेत. ऍक्च्युली तिच्या मित्राचे वडील आहेत ते. म्हणजे घरच्यासारखे आहेत. तुझ्या जॉबचं नक्की मार्गी लागेल. तसं झालं तर खरंच खूप बरं होईल. हा पहिलाच फटका जरा जोरातच लागेल. हो, ते जाणवलं. तू आमच्या मीरासारखा आहेस. दुःख लपवून ठेवतोस आणि चेहऱ्यावर दाखवत नाहीस.
असो, पहिला डाव भूताचा असं म्हणायचं. आणखीन फसवणूक होण्याच्या आधी कळलं हे नशीब. सगळं चांगलं होईल रे. अरे हो, तुला एक आनंदाची बातमी द्यायची राहिली. मीराचा साखरपुडा उद्या होतोय. काय? हो. अरे तू काल आलास ना, त्यावेळेला हीच चर्चा चालू होती. ऑफकोर्स तुझा मूड ठीक नव्हता म्हणून तुला कोणी बोललं नसेल. सुदैवाने आता तुझ्या नोकरीचं जमेल असं दिसतंय. तेव्हा तुलाही ह्या आनंदात मनापासून सहभागी होता येईल. मामा, थोडी घाई होती असं नाही वाटत तुम्हाला? शुभ कार्याला उशीर कशाला? अक्षयराव उत्साहात आहेत. हा, मग चांगलंच आहे ना. मामा गोळ्या घेतलास का? अरे हो, गोळ्या घ्यायच्या राहिला. आलो. अक्षयचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी हातात फक्त एकच दिवस राहिला.